जर तुम्ही तुमच्या गावखेड्यातील जर सध्याची स्थिती पाहिलीत तर तुमच्या गावखेड्यात सुद्धा हे उदाहरण पाहायला मिळेल. कारण आपल्या गावखेड्यात अतिशय शाळा, ज्या शासकीय शाळा आहेत त्या ओसाड होत चाललेल्या आहेत आणि त्यांची अवस्था खूपच खराब आहे. कारण तिथल्या मुलांना एकतर चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळत नाही आहे, दुसरं म्हणजे सरकारकडून, शासनाकडून सुविधा मिळत नाही आणि ह्या अभावी आज ग्रामीण खेड्यातील असंख्य मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत. सदर विषय लक्षात घेऊन आणि हा गंभीर प्रश्न समोर ठेवून कॉक्रोच जनता पार्टीने आता आपला मोर्चा हा शासकीय शाळेकडे वळवला आहे. कारण त्यांचं ध्येय एकच आहे की ग्रामीण खेड्यातील शाळा ह्या सुधारल्या पाहिजेत, शिक्षण सुधारलं पाहिजे, तिथल्या मुलांना सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि जेणेकरून आपल्या ग्रामीण खेड्यातील सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन ते पुढे यावेत, हीच या धोरणातून त्यांची उद्दिष्ट आहेत. परंतु एक सांगावंसं वाटतं की काही ठिकाणी आजही ग्रामीण खेड्यामध्ये आज शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध नाही आहेत. जर एखादा शिक्षक उपलब्ध असेल तर तो त्या ठिकाणी ज्या प्रकारे शिक्षण देतोय, एखाद्या शाळेत तर असं उदाहरण घडलं आहे की शिक्षकच दारू पिऊन आला होता. तर तुम्ही विचार करा आपण कोणत्या मार्गावरती चाललेलो आहेत. आपण एका बाजूला स्वप्न पाहतोय की भारत हा विश्वगुरू बनेल. जेव्हा भारताला 100 वर्षे पूर्ण होतील, स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा हा भारत विकसित देश म्हणून ओळखला जाईल हे आपण स्वप्न पाहतोय. आणि एका बाजूला मात्र अजूनही पायाभूत सुविधा लोकांना, मुलांना उपलब्ध होत नाहीत. त्याच्यामुळं आज जी ग्रामीण खेड्यातून जी अवस्था आहे ती आज सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना पण लोकांसमोर आणि सरकारसमोर आपल्याला पाहायला मिळते. याच्यावरती नक्कीच आवाज उठवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक मुलाचा अधिकार आहे, प्रत्येक विद्यार्थींचा अधिकार आहे शिक्षण, आणि हे शिक्षण त्यांना खूप चांगल्या प्रकारे मिळणं गरजेचं आहे. सरकारी स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल सध्याच्या घडीला यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवतो आणि हा फरक जर दूर करायचा असेल तर एकमेव याच्यामागे जर सरकारी यंत्रणा जर उभी राहिली तर नक्कीच सरकारी स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल ह्या दोन्हीमधला फरक दूर होऊ शकतो, जर सरकारने मनावर घेऊन या गोष्टी जर केल्या तर. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? आपण पण आपलं मत नक्कीच नोंदवा आणि या उपक्रमासाठी सरकारपर्यंत आपलासुद्धा आवाज जरूर पोचवा. आणि आपल्यासुद्धा ग्रामीण खेड्यातील अशा शाळांची कुठली अवस्था असेल, खराब अवस्था असेल तर नक्कीच आपण पण आपला विचारधारा मांडा. धन्यवाद.